स्वामी ओम. ती देवळात नाही पण ती देव आहे. ती ग्रंथ वाचत नाही पण तिचा प्रत्येक शब्द आपल्यासाठी उपदेशासारखा असतो. ती म्हणजे आपली आई. आजचा हा व्हिडिओ मातृदिनानिमित्त माझ्या जीवनातील आणि विश्वातील प्रत्येक आईला समर्पित आहे. आईचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्व आहे, अध्यात्मामध्ये काय महत्व आहे आणि आई का एवढी महत्वाची असते हे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आई म्हणजे नुसती स्त्री नाही, तर ती आपल्यासाठी चालतं बोलतं देवतेचं रूप असते. आई म्हणजे आपलं मूलभूत अस्तित्व. तिच्याशिवाय घर नाही आणि तिच्या आशीर्वादाशिवाय यश नाही. तर अशी इतकी महत्वाची आई, तिचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्व आहे? तर वास्तुशास्त्रामध्ये आईचं खूप महत्व आहे. आई ही ईशान्य दिशेशी निगडीत असते, कारण ईशान्य दिशा ही ईश्वरी दिशा असते ना. ती सकारात्मकता, आनंद, अध्यात्म, त्याच्यानंतर शांती या सगळ्याचं प्रतिनिधित्व करते ना. आणि आई म्हणजे साक्षात परमेश्वर, कारण आई म्हणजे काय? आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आईला खूप महत्व आहे. वेदांमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे मातृदेवो भव. त्यामुळे जर घरामध्ये तुम्हाला सुख समृद्धी आनंद हवा असेल तर अर्थातच आईला सुखी ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर आई म्हणजे काय? तर आई म्हणजे साक्षात धर्तीवरचा परमेश्वर देव. आणि तिचं आध्यात्मिक महत्व काय माहितीये का तुम्हाला? तर आई ही शुद्ध कर्मयोग. विना मोबदला तुमच्यासाठी कायम तुमच्यावर प्रेम करणार, तुमची सेवा करणार, तुमच्यासाठी त्याग करणार, सगळे बदल्यात तुमच्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता करणार सगळे. असं जगात करतं का कोणी कोणासाठी काही? निरपेक्ष काहीतरी मोबदला असा मिळणार असेल तरच इथं जगामध्ये कोणी कोणासाठी काही करतं. पण निरपेक्ष बदला आपल्यासाठी कोण काम करतं माहितीये का तुम्हाला? फक्त दोनच लोक, एक तर परमेश्वर आणि एक आपली आई. तर अशी परमेश्वर रूपी आई, तिचं प्रेम म्हणजे कोणत्याही अपेक्षेविना असतं ना. त्यामुळेच तर ती दैवी होते ना. कारण देवच आपल्यासाठी विना काही अपेक्षा करतो. बाकी तर लोक काही मिळणार असेल तरच तुमच्यासाठी काही करतात. तुम्ही बघा कोणाला फुकट काही मागा देतात का? बघा, आईचा आशीर्वाद हा अंधारातला दीप असतो. म्हणजे तुमच्यात कितीही वाईट काळ असू देत, कितीही मोठं संकट असू दे, आईनं जर तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिला ना, तुम्ही एकदम मॅजिकली त्या संकटांवर मात करू शकता. आता आपण आईचं आध्यात्मिक महत्व पण जाणून घेणार आहोत. त्याच्यात आई म्हणजे काय? तर शक्तीपीठ असतं जे सदैव तुमच्यासाठी कार्यरत असतं. आईच्या डोक्यामध्ये 24 तास तिच्या मुलांबद्दल विचार चालू असतात. आई म्हणजे महालक्ष्मीचं रूप. आर्थिक समृद्धी, सुबत्ता, संपन्नता, घरात शांती, आनंद. आई ही सरस्वतीचा आवाज असते, कारण ती तुम्हाला ज्ञान देते, दिशा देते. तुम्ही शाळेत तर नंतर जाता ना, पहिले तर घरी आई शिकवते ना तुम्हाला. आई तुमची पहिली गुरु असते. आईपासूनच तुमचं विश्व सुरू होतं. आई ही दुर्गेची शक्ती असते, आपल्या मुलांचं कायम रक्षण करणार संकटात. किंवा मुलावाला काही अडचण येऊ दे, काही होऊ दे, बघा आई कशी एकदम लगेच स्ट्रॉंगली फाईट करायला तयार असते. आई म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड व्यापताना येणारं अस्तित्व आणि मापताना येणारं प्रेम म्हणजे मातृत्व. ज्यावेळेला तुम्ही आईला सुखी ठेवता त्यावेळेला परमेश्वरही तुमचा सुखी ठेवतो तुम्हाला, आणि तुमची वास्तू संपूर्ण आनंदात राहते. ज्या घरात आई सुखी असते तिथं कसलेही दोष राहत नाहीत, कुठलंही दुःख राहत नाही. आणि त्याच्या विरुद्ध ज्यावेळेला तुम्ही आईला पदोपदी आईचा अपमान करता, आईचा सन्मान करत नाही, तुमच्यामुळे तुमच्या आईच्या डोळ्यात अश्रू येतात, त्यावेळेला काय होतं माहिती? तुम्ही कितीही वास्तू करा, उपाय करा, होम हवन करा, मंत्र जप करा, देवपूजा करा, दान धर्म करा, तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्ही सुखी आयुष्यात कधीही होणार नाही. कारण जिथं आईला दुःखी करतात ना लोक, म्हणजे आईला दुःख देता म्हणजे काय? तुम्ही साक्षात परमेश्वराला दुःखी करता ना. त्याच्या विरुद्ध ज्यावेळेला आई तुमच्यामुळे सुखी होते किंवा तुम्ही आईच्या हसण्याचं, आनंदाचं कारण असताना, त्यावेळेला तुम्हाला जगामध्ये कितीही अडचण येऊ दे, काही येऊ दे, तुम्हाला यशस्वी होण्यापासून, सुखी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर आता या मातृदिनानिमित्त तुम्ही तुमच्या आईसाठी काय प्लॅन्स केलेले आहेत?
आईला काय हवं असतं, तिच्या मुलांनी तिच्याशी 2 गोड शब्द बोलावे, तिच्याजवळ थोडा वेळ स्पेंड करावा तिच्याबरोबर, तिला अपेक्षित असतं. तर आता तुम्ही या मातृदिनानिमित्त तुम्ही तुमच्या आईला साठी काय प्लॅन्स केलेले आहेत, नसतील केले तर आता ते करा. आणि काही गिफ्ट जरी देता नाही आलं तरी तिला फक्त तिच्याशी 2 शब्द गोड बोला आणि तिला सांगा तू आहे म्हणून मी आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे फक्त 2 शब्द तुम्ही तिच्याशी गोड बोला. पण हे ज्यावेळेला तुम्ही तिच्या सुखाचं कारण होता त्यावेळेला तुम्हाला आयुष्यामध्ये आणखीन भरपूर काय काय मिळतं. तर आता तुम्ही तुमच्या आईच्या काही आठवणी आहेत का तुमच्या खास, त्या मला कमेंट करा. या मातृदिनानिमित्त तुम्ही तुमच्या आईसाठी काही खास प्लॅन्स केले तेही मला कमेंट करा, मला आवडेल ऐकायला. मातृनिमित्त सर्व मातांना माझ्याकडून आणि वास्तू भाग्यराजकडून त्रिवार वंदन. हॅपी इंटरनॅशनल मदर्स डे टू ऑल ब्युटिफुल मदर्स. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील, काही सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत